नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। आम्ही आलो कोल्हापूरला आणि आता निघालो आहोत रंकाळ्याला। तर मी तर फर्स्ट टाइम जात आहे, पण आपल्यापैकी अनेक जण म्हणजे तुम्ही आता जर व्लॉग बघत असाल आणि तुम्ही जर रंकाळ्याला जाऊन आलेले असाल तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर काय छान वाटलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर म्हटलं की चला, खूप लोकांकडून मी असं ऐकलंय की रंकाळ्याला जायला पाहिजे, छान वाटतो तिकडे गेल्यानंतर, माइंड फ्रेश होतो। तर म्हटलं चला आपण पण जाऊन बघूया नेमका आहे तरी काय रंकाळा। म्हणून आम्ही आता सगळेजण बच्चा पार्टी सोबत निघालोय रंकाळ्याला। आणि हा आमचा छोटा विश्वाम। हाय कर विश्वाम। प्रणवी समोर बसली आहे। तर मंडळी आम्ही येऊन पोहोचलोय मस्त रंकाळ्याला आणि इथे आल्यानंतर थोडीशी गर्दी कमी आहे, कारण आत्ताच पाऊस पडून गेलाय। नाही तर रंकाळा आणि गर्दी नाही असं होऊ शकत नाही। समोर इकडे मस्त असा मोठा तलाव आहे। वॉकिंग साठी पण इकडे मस्त आहे। संध्याकाळच्या वेळी काय भारी व्ह्यू असतो ना। लहान मुलांना खेळण्यासाठी पण इकडे मस्त स्लाइड आहेत, झोके आहेत आणि बरेच जण इथे खेळत आहेत, मस्त मज्जा घेत आहेत लहान मुलं तर। आणि ही सगळी मुलं लागली इकडे आता खेळण्यामध्ये। चला अजून काय काय आहे इकडे बघूया। बोटिंगची सुद्धा मस्त सोय आहे तिकडे, त्या साइडला अशा बोट दिसत आहेत लांब। इकडे समोर आहेत बोट आणि आम्ही जस्ट निघालो आणि विश्वम दिवसभर झोपला नव्हता तर तो आता गाडीमध्ये झोपलाय। क्या तारती में बॉडी बिल्डर थे। ओह प्रणव, ये खाली मातीचे केकनी नपती पडतो। ये बाप रे, मस्त। सांभाळू ना, एकच राहिलंय। वाव, आली प्रणू। हा धर, घाबरते ती। पाणी उचलतो त्या कौतरी उगाच कारणे देऊ नको, ते कारणे द्या, कारणे द्या, सोडवते। आम्ही ना जिकडे पण फिरतोय कोल्हापूर मध्ये तर अक्षय भाऊ सोबत फिरतोय, एवढं कॉमेडी चालू असतो ना। पूर्ण प्रवास आमचा कॉमेडी मध्ये जातो। कालचा काय जोक होता, सोलो डान्स आमचा विषय चाललेला, तर म्हणे मी सोलोच बरा आहे नाही तर सोलून निघेल। अंधार होत चाललाय आणि आम्ही विचार केला की आता बोटिंग करूया, तर सगळ्यांना घेऊन आम्ही तिकडे चाललोय बोटिंगला। चल चल बरोच मी। पावसामुळे इथे बरंच काही खेळायचं बंद केलंय लहान मुलांसाठी। बाहेर पण खूप काही आहे खेळण्यासाठी, पण आता कसं पाऊस आहे, अचानक केव्हा पण पाऊस येऊ शकतो, त्यामुळे इकडे सगळे लहान मुलांसाठी जे असतं खेळायचं ते बंद आहे। हे असे बरंच काही आहे मुलांना खेळण्यासाठी। आलोय आम्ही आता इकडे बोटिंग करण्यासाठी। संध्याकाळ झालीच आहे आणि एवढं मस्त वातावरण आहे, पण फक्त पाऊस यायला नको म्हणजे आमची मजा जाणार नाही। होय। पावसाळ्यामध्ये तुम्ही पण असं रंकाळ्याला येऊन काही वेगळा अनुभव घेतलाय का, माझ्याशी शेअर करा। मी तर फर्स्ट टाइम अचानकच प्लॅन करून आली आहे इकडे। आता बघूया अजून पुढे काय काय आहे। हे तिकीट काउंटर आहे, तर आम्ही आता सगळेजण इथे तिकीट काढण्यासाठी आलोय। आणि लहान मुलं असतील म्हणजे 6 वर्षाच्या आतील तर त्यांच्यासाठी ते तिकीट घेतलं जात नाही। 6 वर्षाच्या वरील सगळ्यांसाठी इकडे तिकीट घेतात।
6 नंतर जर आपण आलो तर ह्या ज्या बोट इकडे लावून ठेवल्या आहेत हे सगळं बंद करून ठेवले आहेत. 6 नंतर ह्याच्याने बोटिंग करायला अलाउड नाहीये इथे. आणि आम्ही आलो तेव्हा 6 वाजून गेलेले, त्यामुळे आम्हाला पण याने जमणार नाहीये. एक बोट आता आली आहे तर त्यामध्ये आम्ही जाणार आहोत. चल प्रणव. ओ बापरे, खूप हालतोय हे चालताना. विश्वाम झोपला होता एवढ्या वेळपासून, आता उठला. विश्वाम इकडे ते हाय कर. असं करू, हाय कर. हाय लाजतोय. हलतोय ना आम्ही आलोय आताच बोटिंग करून बाहेर. जवळपास 15 मिनिटांचा एक राऊंड होता हा. खूप भारी वाटलं आम्हाला तर. म्हणजे संध्याकाळची वेळ आणि त्या टाइम मध्ये बोटिंग केली, कसलं भारी वाटत होतं. मस्तच एकदम. विश्वमने खाल्ली नाही त्यामुळे ही उरली आहे. तर त्यांनी, मी आणि अक्षय भाऊने मिळून थोडी थोडी संपवली आहे. प्रणू पण खाते इकडे मस्त. सगळेजण मस्त कॉटन कॅन्डी खात आहेत. चला तर मंडळी, मस्त आमचा आज रंकाळामध्ये वेळ छान गेला. छान वाटलं. संध्याकाळच्या वेळी आलो पण छान वातावरण होतं, भारी वाटलं. मुलांनी पण मज्जा केली खूप. मी तर फर्स्ट टाइमच आलेत तर मला तरी खूप 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 छान वाटलं. तुम्ही सुद्धा इथे एकदा नक्कीच भेट द्या. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटेन लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.